ठाणे शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा हा पूर्णपणे उचलला गेलेला नाही। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो। त्यानंतर तो डायगर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावरती टाकला जातो। परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे रस्त्यांवर तसेच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत। सीपी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर, त्यांची दुर्गंधी तसेच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत। परंतु महानगरपालिकेतील कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलाही ठोस उपाययोजना केलेली नाही। त्यांच्या नाकर्तेमुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। डोंगराई व घाणीचे साम्राज्य वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर येऊ लागला आहे, असा आरोप आता ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, रवी कोळी, महेंद्र म्हात्रे देखील येथे उपस्थित होते। पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यांसह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सीपी तलावच्या कचरा जो डंपिंग नाही पण तो साठा आहे, त्याची क्षमता संपल्यामुळे तिथे भरपूर कचरा झाल्यामुळे तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला, आग लागायला लागली, त्याच्यामुळे धूर पसरायला लागला, दुर्गंधी पसरली, पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला। त्यामुळे तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे। मात्र गेल्या 10 दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही, एकीकडे 10 वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात, परंतु 10 दिवसाचा कचरा उचलण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे। त्या सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे। हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं, मुख्यमंत्र्यांमध्ये विकास होतोय ठाण्याचा, हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे। गेली 25 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस उपाय योजना करू शकलेली नाहीत। म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणेकरांचा आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जन आंदोलन उभारतोय। सकाळी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत।